नांदेडकडे आज पावडेवाडी येथे आलेले आहेत. विठ्ठल रुक्माई मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात आहे. महाराज किती दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात आहे? आपलं नाव काय? माझं नाव हरिभक्ती परायण सदाशिव महाराज, राहणार केदार वडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील मी आहे. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 21 या तारखेला म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे, सुरुवात झालेला आहे. काय काय ह्याच्यामधून वाणीमधून सांगत आहे आपल्या? आता या ठिकाणी सप्ताह आला म्हणजे या ठिकाणी 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन अशा प्रकारे असते. सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि या पारायणातून, या पारायणाच्या माध्यमातून आपण जे या ठिकाणी काही अंधश्रद्धा असेल किंवा काही ज्ञानाच्या गोष्टी, धर्म, हे स्वच्छता, याच्याबरोबर बरीचशी माऊलींनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचं स्वरूप कसं आहे आणि गाथा पारायण नवीन पिढीला काय संदेश देतात? हो, या ठिकाणी या सप्ताहामधील ज्ञानेश्वरीच्या ग्रंथातून बऱ्याचशा नवीन तरुण मंडळींना या ठिकाणी संदेश माऊली देतात की या ठिकाणी आपण व्यसनापासून मुक्त असावं. आणि तुकाराम महाराजांनी जे गाथा लिहिलेला आहे, या गाथेमधून तुकाराम महाराजांनी अज्ञान आणि जे या ठिकाणी आपण जे काही धार्मिक कार्य करतो, यातून बऱ्याचशा लोकांना संदेश या गाथेतून तुकाराम महाराजांनी संदेश दिलेला आहे. याबरोबरच आपल्या सोबत आहेत या नगरीतील दरवर्षी तुम्ही कार्यक्रम घेता, कशी कशी स्वरूप राहते? माझं नाव सहदेव अर्जुनराव पाटील जुने, राहणार पावडेवाडी विठ्ठलनगर. हे सुरुवात मी 4 वर्षापासून आम्ही आमच्या सगळ्याच्या सहकार्यामधून 4 वर्ष झाले करू लागल्या. त्यातून आम्हाला बराचसा उत्साह निर्माण होते की त्या आनंदामध्ये आम्ही मग्न होऊन जाता. आणि सगळ्याच्या सहकार्यानं हे जे आमचा सप्ताह चालू आहे ते एकदम उत्कृष्टपणाने आणि चांगल्या पद्धतीने दररोज अन्नदान, सकाळची पंगत, संध्याकाळची पंगत, हरिनाम कीर्तन, गाथा भजन, पुन्हा हरिपाठ, पहाटे काकडा, अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही नित्यनेमानं चालू ठेवल्या. पण ह्या पुढे जे तरुण मंडळीला अशी माझी विनंती आहे की सर्व सहकार्य करून आणि ह्याचा लाभ घ्यावा आणि अशी परंपरा चालू ठेवावं, अशी माझी विनंती आहे. गेल्या 7 दिवस काय काय कार्यक्रम करतात, शेवटला काय असतं? बोला. विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये तुम्हाला सप्ताह कसा वाटते? वाटते. किती वर्षापासून करतात? आता हे आमचं 3रं वर्ष चालू आहे. आज पंगत कोणाचे? मनोज जालिंदर शिंदे यांची. अजून काय कसं असतं? किती वर्षापासून करतात? 3 वर्ष झाले सप्त्याला सुरू होऊन. सकाळी काकडा असतो, नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, संध्याकाळी हरिकीर्तन असतं, दिवसभर काही ना काही कार्यक्रम चालू असतात. खूप छान वाटतंय, रम्य जागा आहे, माणसं येते पुरेपूर. सप्ताह छान आहे. 2 टाइम पंगत आहे आणि 1 टाइम कीर्तन असते संध्याकाळी. सर्वजण उत्सवाने येतात. 3रं वर्ष आहे आमचं पण पारायणाला ज्ञानेश्वरीच्या पासून. एकादशीला भजन राहते. सगळ्या महिला मंडळ येतात कॉलनीतल्या. इथं काय काय तुम्ही दुर्गा देव? हे कार्तिक मास पूर्ण महिनाभर काकडा आरती, लेडीजच असतात सगळ्या काकडा आरतीला. साजरं होतं? नाही, आमच्या कॉलनीमध्ये एवढं करताय. गणपती. नांदेड न्यूज, नांदेड. नांदेड न्यूज.